करून घेता का? डिफीज नाही. चला आलेल्या आणि आजच्या पत्रकार परिषदेचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे देशातील लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी, पाठिंबा तर आहेच पण सक्रिय सहभाग नाशिक जिल्ह्याचा नोंदवण्यासाठी, या ठिकाणी समर्थन देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद प्रामुख्याने आयोजित केली आहे. महाराष्ट्रात 48 नवीन खासदार निवडून आलेले आहेत. 288 आमदार आणि जवळपास 78 विधानसभेचे आमदार, या सगळ्या खासदार आमदारांना आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो की ज्या पद्धतीने मराठा समाजाने तुम्हाला त्या लोकसभागृहात मतदान करून पाठवलेलं आहे, त्याच अधिकाराने तुम्हाला आम्ही सांगतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार खासदारांनी तात्काळ आंतरवली सराटी या ठिकाणी एकत्रितरित्या जाऊन आपल्या लेटर पॅडवर मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, पहिली मागणी आहे मराठा समाजाचा 50% आत ओबीसीतून आरक्षणात समावेश करावा. ज्या ज्या ठिकाणी कुणबीच्या नोंदी मराठा समाजाच्या सापडलेल्या आहेत त्यांचे प्रमाणपत्र वितरित करावे. त्याचबरोबर हे आंदोलन सुरू असताना अनेक ठिकाणी महाराष्ट्रात जे गुन्हे दाखल झाले आहेत समाज बांधवांवर, त्या गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत यासाठी त्यांचं आंदोलन आंतरवली सराटी या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून या सगळ्या खासदारांना, आमदारांना मराठा समाजाने मतं केले, तुमची नैतिक जबाबदारी आहे की त्या ठिकाणी फक्त जाऊन मनोज जरांगे पाटलांबरोबर फोटो काढून किंवा मीडियामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करू नका, तर त्या ठिकाणी अधिकृतरित्या तुमचं पत्र द्या आणि तेच पत्र तुम्ही लोकसभेत, विधानसभेत जे तुमचे नेते आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाच्या या मागण्या आक्रमकपणे मांडून मराठा योद्धा जरांगे पाटलांचं सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करा. ही मागणी करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. दुसरी गोष्ट, जर आपण असं केलं नाही तर मग तुम्ही नवनिर्वाचित खासदार मतदारसंघात कसे फिरता हेही मराठा समाज बघून घेईल. हाही आमचा इशारा तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो आहोत. जर तुम्हाला फक्त मतांपुरता मराठा समाज लागत असेल तर येणाऱ्या काळात निश्चित तुमचे हे मनसुबे समाज उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, या देशाचे, या महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सकल मराठा समाजाची आम्ही विनंती करतोय की ज्या पद्धतीनं तुमचे पक्ष फुटले, ज्या पद्धतीनं तुम्ही राजकारणात पक्ष फुटल्यानंतर तुमची महाविकास आघाडी एक गठ्ठा केली, त्या महाविकास आघाडीला आपण नेतृत्व केलं, त्यांना त्या ठिकाणी सांभाळून आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खासदार निवडून आपण एक चाणक्य पहिल्यापासून जे आहात ते परत एकदा सिद्ध झालं. म्हणून मराठा समाजाची सुद्धा तुमच्याकडे प्रमुख मागणी आहे की तुम्ही या देशाचे सर्वोच्च नेते, अनुभवी नेते म्हणून मराठा समाज तुमच्याकडे मागणी करतोय की तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, उद्धवजी ठाकरे साहेबांना, राज साहेबांना, प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील, आठवले साहेब असतील, राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील,
या सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आंतरवली सराटी या ठिकाणी जा. मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, ज्या जरांगे पाटलांनी आपल्याकडे केल्या, त्या संदर्भात त्या ठिकाणी सबंध महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करा. आम्हाला त्या मागण्यांच्या संदर्भात स्पष्टीकरण द्या. कारण समाजात तुमच्याबद्दल वेगळं स्थान आहे. तुम्ही मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आहात आणि तुम्ही ठरवलं तर काही करू शकतात. ही आतापर्यंतची आपल्याकडे असलेली भूमिका, आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा स्पष्टपणे समाजाचा आहे की तुम्ही जर ठरवलं तर या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. म्हणून या सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आपण समोर त्या ठिकाणी घेऊन जावं आणि आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा जरांगे पाटील आज 4था दिवस अन्नत्याग आंदोलन करतायत. ते आंदोलन स्थगित करून या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना न्याय द्यावा. निश्चितपणे मराठा समाज हा राजकारणात तुमच्या बरोबर राहिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. कारण सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही याद्वारे विनंती करतोय आणि जर असं झालं नाही तर मात्र सकल मराठा समाजाच्या वतीनं या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घरासमोर आम्ही थाळीनाथ लाक्षणिक आंदोलन करायला सुरुवात करू आणि त्याची सुरुवात ही आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरापासून असेल, असा इशारा सुद्धा आम्ही या ठिकाणून देतोय. निश्चित तुम्ही आमच्यावरती वेळ येऊ देणार नाही. सकारात्मक पद्धतीने, संविधानिक पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा आम्ही सगळ्या नेत्यांकडे करतो. आणि पुनश्च एकदा मराठा योद्धा जरांगे पाटलांबरोबर नाशिक जिल्हा हा ताकदीनं उभा आहे. जर 2 दिवसात आंदोलन त्या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवलं गेलं नाही तर पुढील मीटिंग घेऊन आंदोलनाची दिशा या जिल्ह्यामध्ये ठरविली जाईल. हा सकल मराठा समाजाचा निर्णय आहे. जरांगे पाटलांचा निर्णय नाही, सकल मराठा समाजाचा निर्णय महत्वाचा असतो. हे बघा, आमचं त्यांचं वैयक्तिक नसतं, इथं समाजाचा प्रश्न आहे. आम्ही पाठिंबा नाही मागितला तर शरद पवार साहेबांना विनंती केली का सगळ्या राजकीय, कारण ते ज्येष्ठ आहेत, सगळ्या राजकीय पक्षातले नेते त्यांचं ऐकतात, म्हणून त्यांना विनंती केली की या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना आंतरवली सराटी या ठिकाणी घेऊन जा आणि त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल समक्ष जी काही सरकारची आणि विरोधकांची जी काही भूमिका असेल विरोधी पक्षाची, त्या ठिकाणी स्पष्ट करा. समाजाला सुद्धा आता जरांगे पाटलांसारखा नेता आम्हाला गमवायचा नाहीये. त्या नेत्याला कुठेही गालबोट लागलं नाही गेलं पाहिजे, त्याच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं, सकल मराठा समाजाच्या वतीनं या सगळ्या राजकीय पक्षांकडे ती भूमिका मांडतोय. अहो बाबा, हा पाठिंब्याचा पत्रकार परिषद नाहीये, ही सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद. राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी याच्यासाठीची आहे. कोण नेते नाहीये? समाजाला ज्याला वेळ असतो तो येऊ शकतो, ज्याला वेळ नसतो तो येणार नाही. सकल मराठा समाजाची आहे असं काही, असं ठीक आहे ना. हे बघा, मराठा समाजाचा स्पष्ट एक पहिल्यापासून अजेंडा आहे की समाजाच्या ग्रुपवर मेसेज टाकायचा आणि त्या मेसेजवर ज्या ज्या समाज बांधवांना शक्य आहे त्यांनी यायचं, आपली भूमिका या ठिकाणी घ्यायची. हा सगळ्यांना वैयक्तिक अधिकार आहे. सगळ्यांशी आम्ही मेसेजद्वारे बोललोय आणि सगळ्यात महत्वाचं, कोण लीडर कोण नाही असं कधीच नसतं. मग त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी नव्हतो. आता हा काय राजकीय प्रश्न नाही, ही काय राजकीय पत्रकार परिषद नाहीये. ज्या ठिकाणी तुम्ही पाठिंब्याचं पत्र छापलं त्या दिवशी तर आम्ही कोणीच नव्हतो. मग तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला होता का तुम्ही नव्हते? बघा, समाजाचा निर्णय आहे. समाज ज्या पद्धतीने चालतो आम्हाला वाटलं
आम्ही समाजाचं काम करतोय. गेल्या 16 वर्षापासून आम्ही सगळे या व्यासपीठावर जर तुम्ही बघितलं तर सगळे आंदोलनातले चेहरे. याच्यातला कोणता चेहरा आंदोलनात नसतो मला दाखवा. फक्त पुढे समोर जो आला तो लीडर असतो का? असं नाहीये. मराठा समाजात सगळ्या घटकांना समान संधी आहे. ज्याला वाटलं तो त्या पद्धतीनं काम करू शकतो. आम्ही राजकीय पाठिंबा देण्यासाठी तर पत्रकार परिषद नाही घेतली, तर समाजाचं हित व्हावं, समाजाचं भलं व्हावं, समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात याच्यासाठी पत्रकार परिषद घेतली. आता जे लोक राजकारणासाठी घेतात त्यांना हे प्रश्न विचारले जात नाही. आम्ही समाजासाठी. आणि मग आता काय इथं काय समाजाचे लोक आले बघा. आता जे तुम्ही म्हटलं काही लोक आले नाही, हे लोक एक एक येत आहे ना. आता पत्रकारांची वेळ तशी होती, काहींना वेळ झाला. नाना बादशाहांच्या बाबत तुम्ही बोलत असाल तर ते गावी आहेत आणि आज 4था दिवस आंदोलनाचा चाललाय. जर त्यांना येऊन देण्यासाठी 5वा दिवस उचलून द्यायचा का समाजानं? असं नसतं. कसलं राजकीय वय? अहो ज्या मागण्या आहेत त्याच आहेत, जे नेते आहेत तेच आहेत. शक्य अशक्यासाठी पत्रकार परिषद नसते. आम्हाला वाटतंय की पवार साहेब या देशातले, या राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा एवढा प्रदीर्घ अनुभव कोणालाही नाही आणि म्हणून त्यांनी आमच्या मागण्या सोडवत ना. आता मतदान मिळालं ना, त्यांच्या महाविकास आघाडीचे जास्त खासदार निवडून आले का नाही, तेवढेच महायुतीचे पण आले आहेत. ठीक आहे, थोडे कमी झाले असतील, पण विधान आमदार तर त्यांचे जास्त आहे ना महायुतीचे. दोघांनी मिळून हा प्रश्न सोडवावा ही आमची भूमिका आहे. आणि कोणाला तुतारीचा वास येत असेल, कोणाला पवार साहेबांचं, कोणाला राजकीय तशात वाटत असेल तर त्यांना लकलाभ हो. हे बघा, समाजाचा प्रामाणिकपणे लढा या ठिकाणी सुरू आहे. समाजाचं नेतृत्व त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे आणि त्यामुळं आमची प्रामाणिक भूमिका नाशिक जिल्ह्याची पहिल्यापासून राहिलेली आहे. एक संघ, एक दिशेने सकल मराठा समाज हा मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहतो. आज काही लोक कामानिमित्त आले नसतील, प्रत्येकाला शक्य होत नाही, काही वेळा आम्हालाही शक्य होत नाही. म्हणून काय समाजामध्ये दुई आहे, समाजात गटतट आहे असं काही नसतं. अनेक लोक तुमच्या पाठीमागे बसलेले. तुम्ही पत्रकार परिषदेला काही सगळे लोक येऊ शकत नाही ना. पत्रकार परिषद ही एक मोजक्या लोकांनी घ्यायची असते आणि त्यामुळं त्या पद्धतीनं ते काम चालू आहे. इथं गटतटाच्या पेक्षा आम्ही सगळ्या आमच्या पत्रकार परिषदेत जर तुम्ही बघितलं असेल तर सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे नावं टाकली. या सगळ्यांनी जावं, पण त्याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा लागेल ना. यांना सगळ्यांना एकत्र करण्यासाठी आता एवढे राजकीय नेते आम्ही तेवढे मोठे नाही की हे सगळे लोक आमचं ऐकतील. म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांचं हे सगळे लोक ऐकू शकता असं आम्हाला वाटतं. आता समाजासाठी कोण लीडर ऐकणार नाही ते समाजासमोर उघड पडतील. ज्यांना मराठा समाजाचं गरज आहे, ज्यांना मराठा समाजाला आरक्षण संविधानिक पद्धतीनं देऊ वाटतंय, ते सगळे नेते आंतरवली सराटीला जातील आणि तिथं आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी भूमिका मांडतील. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. याच्यामध्ये राजकारण आंदोलनात नाही. स्पष्टपणे मनोज जरांगे पाटील कोणी जीवाशी खेळू शकत नाही, लक्षात घ्या. राजकारण करण्याचा पिंड काही जीवाशी खेळून करत नाही कोणी. ते प्रामाणिकपणे आंदोलन करताय आणि आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या बरोबर आहोत. हो, 2 दिवस वाट बघू, नाही तर जाऊ पवार साहेबांना भेटायला. आणि नाहीच केलं तर आंदोलनाचा इशारा दिलाय. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या घरावर आंदोलन करू. वेट अँड वॉचची भूमिका आमची आहे. आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना सगळं कळतं. आता हे तुमच्या चॅनलनी बातमी दाखवल्यावर सगळ्या महाराष्ट्राला कळतं की आमची मागणी काय आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांनी स्वतः पुढाकार घ्यावा आणि समाजाला न्याय द्यावा, ही आमची भूमिका आहे. अहो, विश्वासाचा आणि अविश्वासाचा प्रश्न येतो कुठं? आता तिथे सगळे नेते गेले होते ना. पवार साहेब गेले होते, उद्धव साहेब गेले होते, एकनाथ शिंदे साहेब गेले होते. अहो, नेतृत्व करावा नाही म्हटलंय मी काय सांगितलंय, त्यांनी पुढाकार घ्यावा. अहो, पुढाकार घेतलाच पाहिजे ना, कोणीतरी पुढाकार. आता मराठा योद्धा जरांगे पाटलांनी पुढाकार घेतला का नाही आरक्षण आंदोलन करण्याचा?
त्याच्याबरोबर समाज चाललाय का नाही त्यांच्यासोबत? तसं राजकीय पक्षांच्या वतीनं सुद्धा कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे ना. कोणीतरी तर पुढे आलं पाहिजे का नाही? कोणीतरी बोललं पाहिजे का नाही? कोणीतरी ती भूमिका मांडली पाहिजे का नाही? ही रास्त भूमिका आमची आहे आणि त्या भूमिकेत त्यांनी यावं. त्यांच्याबद्दल आम्ही असं नाही म्हणत ना, मग चला उद्या जर वाटलं फडणवीस साहेबांना तर त्यांनी यावं, आम्ही स्वागतच आहे ना. उद्या एकनाथ शिंदे साहेबांना वाटलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी यावं. पण याच्यामध्ये राजकारण न करता आमच्या मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या जीवाशी खेळू नये ही प्रामाणिक भूमिका आमची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सगळ्या खासदारांना पण सांगितलं का नाही, 48 खासदार आपले जे नवनिर्वाचित निवडून गेले यांना सांगितलं तुम्ही तुमचं पत्र घेऊन त्या ठिकाणी जा आणि तेच पत्र तुम्ही तुमच्या लोकसभागृहामध्ये तिकडं लोकसभेत द्या, तिथं आवाज उठवा. आमदारांना पण सांगितलं तुम्ही पण सगळे जा, एकत्रितरित्या तिथं जा आणि निर्णय घ्या. फक्त जाऊन पाठिंबा देतोय किंवा फोटो सेशन करतोय ह्या गोष्टी करू नका. हे स्पष्ट आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगतो. तुमची माहिती अपुरी आहे. सरपंचांनी बहुमत जेव्हा 5-5 झालं, ऐका मी तेच सांगतोय, सरपंचाचं पत्र दाखवा. सरपंचाने जेव्हा तिथं मतदान झालं, ग्रामपंचायतीचा ठराव झाला, त्यावेळेस 5-5 मतं झाल्यानंतर 6वं मतदान हे जरांगे पाटलांच्या बाजूने त्या ठिकाणच्या ज्या सरपंच आहेत आमच्या भगिनी यांनी टाकलेलं आहे. गाव त्यांच्या बरोबर आहे. हे बघा, गावात काही सगळे लोक एकसारखे राहू शकत नाही. प्रत्येकाच्या गोष्टी संविधानाचा अधिकार आहे. विरोध करणं किंवा समर्थन करणं हा लोकशाहीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो अधिकार दिलाय. त्याच्यामुळे त्या अधिकाराने कोणाला विरोध करावा वाटत असेल तर त्यांनी केला असं. पण आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे. आज शांततेच्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे का नाही? आज 4था दिवस सुरू झालाय. अहो तुम्ही अभ्यास करा ना, तुम्ही माहिती घ्या. तिथं परमिशन महासभा झाली, ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाली. ग्रामसभेत बहुमताने जरांगे पाटलांना त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. आपण पत्रकार आहात, आपण त्याची संपूर्ण माहिती घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपल्या राजकारणाचं काही लोक असतात, काही लोकांनी सह्या घेतल्या होत्या न माहिती, त्या उजाडात आल्यानंतर गावाने पाठिंबा दिला ना, बहुसंख्य लोकांनी येऊन पाठिंबा दिला. असं काही झालं नाही. नाही काही गाव विभाग पावसामध्ये भर पावसात जरांगे पाटील जेव्हा निघाले, अख्ख्या गावाने माता भगिनींनी त्या ठिकाणी पावसात येऊन त्यांना पाठिंबा दिला. तुम्ही इथंच आंदोलन करा, ह्या आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर पण बघितलं आहे. आणि असतं ना, होत राहतं आंदोलनात कुठंतरी थोडंसं कमी जास्त चालतंच ना. नाही गडबड नाही झाली, गडबड नाही झाली. त्यांना वाटलं असलं बिचाऱ्यांना की मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही होऊ नये, त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ती काळजी घेतली असेल. जातीय तेढ कोण निर्माण करतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता ते त्यांना तिथं कळालं असेल काय. मराठा समाजाचे लोकच थोडे माहितीच तर सांग. नाही मराठा समाजाचे लोकच थोडे आहेत त्या गावात. बहुजन समाजाचे लोक फार जास्त आहेत. असं काहीच नाही. बहुजन समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन सगळ्यांनी मराठा समाजाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आम्हाला असं वाटतं का सरकारने विरोधी पक्षांनी त्यांच्या जीवाशी खेळू नये म्हणून ही पत्रकार परिषद आम्ही घेतली. पण फसवला ना. हे बघा, सरकारने जे काही दिलं होतं हो ना, त्याची अंमलबजावणी नाही केली. दिलं बरोबर, पत्र बरोबर दिलं, त्याची अंमलबजावणी करू सांगितलं होतं, ती केली नाही, म्हणून आमची फसवणूक झाली. आता सरकारने विरोधी पक्षांनी आजू हलक्या हाती घेऊ नये याच्यासाठी पत्रकार परिषद आहे. आणि ज्यांना आवड आहे ज्यांना समाजाची आवड आहे ते लोक समाजाचं काम करतच राहणार आहे. त्याच्यामुळे कोण आलं कोण गेलं याच्याशी काही जास्त जोडणी करायचं काही विचार करू नये असं तुम्हाला विनंती आहे. हे बघा, आम्ही आरक्षण जे मागितलंय ते दिलं पाहिजे. तुम्ही जो प्रश्न विचारला ते आत्मपरीक्षण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी करावं. फटका बसलाय की नाही बसला आम्ही सांगायला काही रिकामे नाही.
पण त्यांना बसला की नाही बसला हे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि स्वतः त्याच्यातून बोध घ्यावा. अजूनही वेळ गेलेली नाही. मागच्या वेळेस ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, शिवसेना भाजप एकत्र होते आणि आम्ही सत्तेत बसवले होते, लक्षात घ्या. त्याच्यामुळं सत्तेत मराठा समाज बसू पण शकतो आणि सत्तेची खुर्ची हिसकावू पण शकतो. अजूनही वेळ गेलेली नाही. या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाच्या ज्या कायदेशीर मागण्या जरांगे पाटील करत आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात, हा आमचा त्यांना विनंतीवजा इशारा आहे. शरद पवार यांनी सत्तेत होते, राज्यातही होते, तेव्हा मराठा शरद पवार विरोधात आले. त्याच्यामुळे सगळ्या पक्षांची पूर्ण मागणी विरोधी पक्षात बसल्यानंतर सगळी कामं सोपी असतात. विरोधात बसल्यानंतर आवाज जास्त चांगला उठतो, त्या आवाजाला किंमतही असते. त्याच्यामुळे सत्तेत असताना त्यांच्या हाताला यश आले नसेल तर विरोधात असताना यावं, पण मराठा समाजाला त्याचं आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे. त्या भूमिकेसाठी पवार साहेबांपासून सगळ्याच राजकीय नेत्यांनी प्रयत्न करावे, ते प्रामाणिक असावे आणि आंतरवली सराटीत जाऊन त्या ठिकाणी जरांगे पाटलांचं उपोषण त्यांना कायदेशीर या सगळ्या बाबी समजावून त्यांच्याकडे तो पत्रव्यवहार करून हे स्थगित करावं ही आमची विनंती आहे. आज शांततेच्या मार्गाने आम्ही करतो. तुम्ही आताच्या निवडणुका जर पाहिल्या असतील, शरद पवारांनी देऊ नये असं नाही म्हटलं मी, पवारांनी द्यावं. शरद पवारांनी या सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र करणं, कारण ते वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत. मी त्यांच्याकडे त्यांचं नाव का घेतोय तुमच्या लक्षात आलं का? ते या महाराष्ट्रातले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठ माणसाने सांगितलं तर लहान नेते ऐकतात, असं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तर त्या निमित्तानं राजकीय गणित बिघडवण्यापेक्षा ते जाऊ द्या, त्यांचं काय होतंय, आम्हाला त्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पवार साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावे. त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, ही मागणी आम्ही या पत्रकार परिषदेमधून करतो. अपेक्षा केलीच नाहीये. मी त्यांना त्या ठिकाणी जाऊन तिथं राजकीय सगळ्या पक्षांना घेऊन जायला सांगितलंय. पवार साहेब गेले होते ना आंतरवली सराटीला, त्या ठिकाणी गेले होते का नाही? पवार साहेबांनी त्या भूमिका मांडली होती का नाही? राज साहेब तिथे गेले होते का नाही? उद्धव ठाकरे पण गेले होते का नाही? एकनाथ शिंदे साहेब पण गेले होते का नाही? सगळे नेते त्या ठिकाणी गेले होते. आता परत एकदा तुम्ही एकत्र जा, तुम्ही वेगवेगळे जाऊ नका, एकत्र जा आणि दूध का दूध पाणी का पाणी, कोणाची भावना नाही कोणाची भावना आहे ही एकत्रितरित्या त्या ठिकाणी महाराष्ट्राला कळू द्या. नंबर 2चा मुद्दा ही सगळी सोयीच्या परिपत्रक काढून जरांगे पाटील काळात परत उपोषण सुरू केलं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जो विधिमंडळाच्या बाहेरच्या आवारातला होता, की कार्यकर्ता होता फक्त ही पूर्ण आता कार्यक्रम अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये होतं. नंतरच्या काळामध्ये जरांगे पाटील मान्य करतात अजिबात नाही. कोणी कोणाचा कार्यक्रम केलाय निवडणुकीत तुम्ही पाहिला असेल. मराठ्यांचा कार्यक्रम कोणीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या. मराठी सगळ्यांचा कार्यक्रम करू शकतात. त्याच्यामुळं त्यांच्या त्या एका वक्तव्याने काय त्यांना शिक्षा दिली हे तुम्ही बघितलं आहे. त्याच्यामुळं आमचे कार्यक्रम लावण्यापेक्षा तुमचे कार्यक्रम 2000 पुढच्या निवडणुकीत विधानसभेच्या पक्के होतील. त्याच्यामुळं धमकावणं आणि धमक्या देणं, अरे मराठ्यांच्या अंगातच पहिल्यापासून शौर्याची ताकद आहे. त्याच्यामुळं या अशा धमक्या बिमक्यांना आम्ही खात नाही आणि ते लोकसभेत आम्ही दाखवून दिले. आंदोलनाचा 4था दिवस आहे. सत्याग्रह मिळालं नाही. लोकसभा निवडणुकीत बसलेला सत्ताधाऱ्यांना फटका आहे. राग भरून सत्ताधारी येत नाही. त्याच्यामुळे पवार साहेबांना सांगितलं ना, हलक्या हाती सगळ्यांनी घेऊ नये. आणि आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय, आता तरी सरकारने विरोधी पक्षांनी जागं व्हावं
मनोज जरांगे हा समाजाचा एक देवता झालेला आहे आमच्या. त्याचा जीव सगळ्या राजकीय पक्षांनी वाचवला पाहिजे, म्हणून ही खरी पत्रकार परिषद आहे. कोणी कोणाचं नाव घेणं, कोणी राजकारणात पुढारपण करणं, पण जाणता राजा म्हणून शरद पवारांना मानल्या जाते. तर शरद पवार असतील, फडणवीस साहेब असतील, अजित पवार असतील, शिंदे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, सगळे गेले तरी आम्हाला चालतंय ना. मग का बरं नाही जाणार? ज्यांना वेळ नाही त्यांनी ज्यांना आता शेतीचे काम चालू आहे, मराठा समाजाचा प्रामुख्यानं व्यवसाय हा शेती आहे, आणि शेतीची कामं करून मग या. इतकं चांगलं स्वच्छ नेतृत्व लक्षात घ्या की त्या नेतृत्वाला काही फक्त समाजाचा प्रश्न सुटला पाहिजे. आणि मी बसलोय आता, आम्हाला काही शेती करायचं काही जायची गरज नाही, तर मग आम्ही जाऊ ना. ज्याला काही काम नाही ते जातील, ज्यांना काम आहे ते कामं करून मग येतील.